खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले 21,50,000 रुपये किमतीचे 50 मोबाईल फोन हस्तगत करून मूळ मालकांना परत केले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्याचं प्रमाण वाढल्याने त्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरवलेली मालमत्ता शोधून ती संबंधित नागरिकांना परत करण्याबाबतचे आदेश केले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाकडून एका वेबसाईटच्या आधारे नागरिकांचे हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्यांचा तांत्रिक तपास करून एकूण 21,50,000 रुपये किमतीचे एकूण 50 मोबाईल शोधून काढून हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित नागरिकांना खात्री करून परत करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डोंगरे, त्याचबरोबर सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवाजीराव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कारले, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कार्यदल गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहपोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहपोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सहपोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहपोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, सचिन शिंपी, योगीराज कानडे, संदीप भोसले, संजय राठोड, गणेश गुरसाळी, पावसकर, मयुरी भोसले, तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, भगवान हिवरे यांनी केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाशांना याद्वारे आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोनबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे येथून वेबसाईटवरती अपलोड करावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मोबाईल आपल्याकडं जे गहाळ होतात किंवा चोरीला जातात त्याच्या अनुषंगानं शासनाकडून एक CAIR नावाची पोर्टल या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्यामध्ये जे काही नागरिक आहेत ज्यांचे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा चोरीला गेले असतील ते स्वतःसुद्धा त्याच्यावरती नोंदवू शकतात आणि पोलिसांच्याकडूनही नोंदणी केली जाते आणि तपास करतानाही त्या पद्धतीनं आपण तपास करत असतो. त्यामध्ये खंडणी विरोधी पथक ठाणा पोलीस आयुक्तालयाचे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं यावरती काम करून जवळजवळ 50 मोबाईल या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 21,50,000चा ही मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. रचना राकेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. साधना विद्या मंदिर यांच्या संचालिका समाजसेविका रचना राकेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रचना पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. अपोलो टर्फ दत्तरवाडी खाळेगाव येथे रचना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय भारत क्रिकेट क्लब व अपोलो टर्फ आयोजित खारेगाव पारसिक विभागातील महिलांकरिता क्रिकेट स्पर्धा, महिलांचा सन्मान चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, अपोलो जिमचे संचालक कमलाकर पाटील, युवा नेते राकेश पाटील, सुनील ससाने, पूनम पाटील, राधे वराडकर तसेच विविध मान्यवर, महिला खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या 8 संघांनी या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता. सदर क्रिकेट स्पर्धेत संघवी पंटर्स अंतिम विजयी संघ, ललित सुपर क्वीन्स उपविजयी संघ ठरले. आज माझ्या वाढदिवसानिमित्त महिलांची आज आपण इथे क्रिकेटची मॅच भरवण्यात आलेली आहे जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आणि सुनील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे महिलांसाठी एक क्रिकेट असं टर्फमध्ये हा मॅच होणार आहे. त्या आपल्याकडे 8 टीम आलेल्या आहेत. फक्त कळवा, खारेगाव एवढ्याच एरियातले आणि पारसिक नगरच्या या टीम आहेत. आणखी देखील बाहेरच्या टीम होत्या, लेकिन पण आम्ही आमच्याच इकडच्या महिलांसाठी हे आधी प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण विचार करूया. महिला सर्वच क्षेत्रामध्ये प्रगत आहेत. मॅच म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाहीये म्हटलं तरी चालेल आणि टीम मध्ये उत्तम खेळाडू आहेत, आम्ही पाहिलं यांना. रचना राकेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खारेगाव येथील कार्यालयात केक कापून सायंकाळी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, अपोलो जिमचे संचालक कमलाकर पाटील, युवा नेते राकेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, पूनम पाटील, आतिश पाटील, राधे वराडकर तसेच विविध मान्यवर, हितचिंतक, शिवसैनिक, नागरिक, महिला आघाडी, पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध आंदोलन. ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात एक मोठं निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं आयोजन रविवारी सायंकाळी 5 वाजता ठाणे मुख्य काँग्रेस कार्यालय येथे केलं गेलं होतं. ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. निषेध आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेस पक्षाची
खाती गोठवणे, पक्षाला आयकर विभागाची नोटीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक या घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या मानल्या जात आहेत. या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनांचा निषेध करून केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यात आला. अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सर्व समर्थकांना आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी यावेळी म्हटलं की या आंदोलनाद्वारे आपण सरकारला स्पष्ट संदेश देऊ शकतो की लोकशाहीत कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला आपण सहन करणार नाही. यावेळी काँग्रेसचे सर्व सेल पदाधिकारी, महिला आघाडी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. भाजप सरकारने काँग्रेस पक्षाची खाती, बँकेची खाती ही गोठवलेली आहेत. या अन्यायग्रस्त त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध तसेच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री सोरेन साहेब, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अत्यंत अन्यायकारकरित्या अटक केलेली आहे. त्याच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये मोदी सरकारच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाच्या विरोधात हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात रंगला पत्रकारांचा सन्मान सोहळा. ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात 60 वर्षापासून आजतागायत पत्रकारिता करणारे PTI, UNI या राष्ट्रीय वृत्तसंस्थांचे ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच जिल्ह्यातील 11 ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन तसेच पत्रकार कल्याण निधी अधिस्वीकृती समिती व राज्यस्तरीय आरोग्य समितीवरती नियुक्त झालेल्या 8 पत्रकारांना गौरवण्यात आलं. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पित्रे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पत्रकारांचा मेळावा झाला. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय वैद्य, माजी सचिव योगेश त्रिवेदी,
माजी माहिती अधिकारी निरंजन राऊत, उपाध्यक्ष तुषार राजे, सरचिटणीस नारायण शेट्टी, सचिव श्रीकांत खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मेळावा घेण्याचा हेतू आणि प्रस्तावना दिलीप शिंदे यांनी निश्चित केली. तर 74 वर्ष ठाण्यात वास्तव्य करून ठाणे जिल्ह्यातील घडामोडीचे वार्तांकन करून देशभरात पोहोचवण्याचं काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांचा प्रमुख पाहुणे किरण नाईक, अध्यक्ष संजय पितळे, मनोज सानप यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये 25,000ची थैली, मानपत्र, सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ यांचा समावेश होता. तर ठाणे जिल्ह्यातील जडतघडणीमध्ये आपल्या लेखणीने योगदान देणारे कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट, मुरबाडचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पोद्दार, ठाण्याचे संपादक राजाराम माने, नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, शहापूरमधील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश परांजपे, भिवंडीच्या ज्येष्ठ पत्रकार कुसुमताई देशमुख, अंबरनाथमधील ज्येष्ठ संपादक पांडुरंग रानडे, मीरा भाईंदरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल खेडेकर, ज्येष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी आणि ज्येष्ठ कॅमेरामॅन अशोक गुप्ता यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. खंडणी विरोधी पथकाने आयशर कंटेनरसह एकूण 55,90,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करून 2 आरोपींना जेरबंद केलं. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत. तसेच फरारी आरोपी पकडण्याबाबत आयुक्त ठाणे शहर यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व अंमलदार यांना माननीय यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने 29 मार्च रोजी अरविंद शेजवळ, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत प्रतिबंधित गुटखा मालाचे संबंधाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने केलेल्या छापा कारवाईत 29 मार्च रोजी राजलक्ष्मी कंपाऊंड एम गोडाऊन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर काल्हेर भिवंडी येथे शफीरसाब अब्दुल गोस सानुवार 32 वर्ष, धंदा ड्रायव्हर, पठाण गारमेंटचा नाझीर तंखनी यांच्या खोली नंबर 5 मशीदजवळ शिगाव, राज्य कर्नाटक, तर इसाक अहमद अनवरसाब निजामी यांचा धंदा ड्रायव्हरचा असून त्यांचं स्वतःचं घर मामले देसाई स्कूलजवळ असून मौलाली नगर, शिगाव, आवरी, राज्य कर्नाटक यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखू जर्दा असा एकूण 40,80,000 रुपये किमतीचा माल तसेच त्यांच्या ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण 55,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन वाहतूक करत असताना मिळून आलेला आहे. त्याचप्रमाणे नारपोली पोस्टच्या अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करत आहे. एका कंटेनरमध्ये हा गुटखा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. त्या अनुषंगानं काल्हेर कशेळी या ठिकाणी त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी एक कंटेनर त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 40 लाखाचा गुटखा त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे आणि मुद्देमाल मिळून पूर्ण कंटेनर वगैरे मुद्देमाल मिळून 55 लाखाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे ताब्यामध्ये.